तुमच्या घरामध्ये सतत आजारपण आहे, घरामध्ये मुलं-मुली खूप शिकलेल्या आहेत, पण त्यांना नोकरी नाही आहे. नोकरी तर मिळाली आहे, पण परमनंट होत नाही आहे किंवा जशी हवी आहे तशी नोकरी मिळत नाही आहे. मुलं-मुलींची लग्न होत नाही आहे. सगळं चांगलं आहे, वेल सेटल्ड आहे, पण तरीसुद्धा लग्नामध्ये काही ना काही अडचण येत असेल. घरामध्ये कर्जाचं प्रमाण खूप वाढलेलं असेल, पैसे टिकत नसतील, सतत आजारपण असेल, घरातल्या व्यक्तींमध्ये प्रेम राहिलं नसेल, सतत वादविवाद, कटकटी असतील किंवा तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याची कितीही काहीही केलं तरी प्रगतीच होत नसेल, अशा अनेक ज्या सांसारिक समस्या आहेत ना, त्यावरती आपण स्वामी चरित्र सारामृतची सेवा करणार आहोत. स्वामी चरित्र सारामृतची ही सेवा तुम्हाला 7 पारायणं करायची आहेत. ही 7 पारायणं तुम्हाला 7 दिवसांमध्ये करायची आहेत. तर त्याबद्दलच आज आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाचा ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस शुभ जावो, स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी चरित्र सारामृत हा अमृतासमान ग्रंथ आहे, जो स्वामींना अतिशय प्रिय आहे. या ग्रंथामध्ये स्वामींच्या लीला, स्वामींचं अक्कलकोटमधलं सर्व गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. भक्तांना त्यांचा आलेला अनुभव, चमत्कार या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला स्वामी चरित्र सारामृत फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही आहे, तर त्याच्यामध्ये ज्या लीला वर्णित केलेल्या आहेत किंवा जी काही स्वामींची शिकवणूक आहे ना, ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये अनुकरणही करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अगदी लहान आहे. या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत आणि अतिशय सोपा असा मराठी ग्रंथ आहे. या ग्रंथाचं आपल्याला संकल्पयुक्त 7 पारायणं करायचे आहेत आणि तीही 7 दिवसामध्ये. ही सेवा तुम्ही कुठल्याही दिवशी चालू करू शकता. ही सेवा कोणीही करू शकतं. ही सेवा तुम्ही ज्या दिवशी सुरू करणार आहात, सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, नित्य देवपूजा करा, तुळशी मातेला, सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही ही पूजा मांडणार आहात त्या ठिकाणची जागा स्वच्छ करा. तिथे तुम्ही आधी काय करा, रांगोळीने स्वस्तिक काढा, त्यावरती हळदी कुंकू टाका. त्यानंतर तुम्ही तिथे एक पाट किंवा चौरंग ठेवा. स्वच्छ वस्त्र अंथरा. सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने आपण कुठलीही सेवा, पारायण, उपासना सुरुवात करत असतो आणि अग्निदेवतेच्या साक्षीने केलेली कुठलीही सेवा ही 100% फलित होत असते. तर मग दिवा लावून घेतल्यानंतर तुम्ही त्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल लावून नमस्कार करायचा आहे. नंतर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तर गणपती बाप्पांना तुम्ही पाण्याने का होईना पण अभिषेक करा. ओम गम गणपतय्य नमः हा मंत्र म्हणत. आणि जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपात गणपती बाप्पांची स्थापना करू शकता. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने, जसं आपण दर गुरुवारी अभिषेक करतो त्या पद्धतीने स्वामींना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे किंवा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तोही तुम्हाला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती स्थापन करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी घंटी असेल तर घंटी ठेवू शकता, जपमाळ ठेवू शकता. नैवेद्य म्हणून तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना ठेवा. स्वामींना तुम्ही फळे ठेवा, खडीसाखर ठेवा, कुठल्याही फळांचा ठेवा, दूध साखर ठेवा. त्याचप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी एका छोट्या कलशामध्ये देवांसाठी पाणी भरून ठेवायचं आहे. ही झाली आपली पूजा मांडणी. त्यानंतर या सर्व पूजेला तुम्ही हळदी कुंकू, अष्टगंध, अक्षता अर्पण करा, फुले अर्पण करा. त्याचप्रमाणे या पाटाच्या कडेने छानशी अशी रांगोळी काढून घ्या. ही झाली आपली पूजा मांडणी. त्यानंतर आपल्याला करायचा आहे संकल्प. संकल्प हा आपल्याला फक्त पहिल्या दिवशी करायचा आहे. ही सेवा आपल्याला 7 दिवसांची करायची आहे. पहिल्या दिवशी संकल्प करताना उजव्या हातामध्ये एक फूल घ्या, हळदी कुंकू घ्या, अक्षता घ्या आणि थोडंसं पाणी घ्या. तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा, तुम्ही कुठे राहता ते सांगा, तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी, कुठल्या इच्छेसाठी ही सेवा करत आहे ते सांगा किंवा कुठल्या संकटासाठी करत आहे ते सांगा आणि स्वामींना तुम्ही कळकळीची विनंती करा की स्वामी तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा, माझं हे संकट दूर करा, माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या, अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. आणि ते पाणी तुम्ही ताम्हनात सोडा. हे ताम्हनातलं पाणी तुम्ही तुळशीला न घालता इतर कुठल्याही झाडांना घालायचं आहे किंवा मग तुम्ही जवळपास स्वामी मठ, दत्त महाराजांचं मंदिर असेल तिथे जाऊन एक नारळ, खडीसाखर अर्पण करा, मुजरा करा आणि तिथे सुद्धा तुम्ही स्वामींना सांगू शकता की मी अशी अशी सेवा करणार आहे. तिथे आपण नवस करण्यासाठी जात नाही, स्वामींना लालच दाखवण्यासाठी जात नाही. तर हे सगळं आपण कशासाठी करत असतो, तर आपली जी सेवा आहे ती निर्विघ्नपणे पार पडावी आणि ती निर्विघ्नपणे सेवा पार पाडण्याचं काम स्वामींनी आपल्याकडून करून घ्यावं, यासाठी आपण मठामध्ये, केंद्रामध्ये जात असतो. तुम्हाला नसेल शक्य, तुम्ही घरामध्ये स्वामींच्या समोर नारळ, खडीसाखर ठेवू शकता आणि नंतर जेव्हा तुमचं पारायण झालं तर तुम्ही जवळपासच्या मठामध्ये ते अर्पण करू शकता किंवा मग तुम्ही घरातच नारळ प्रसाद स्वरूपी खाऊ शकता, खडीसाखर प्रसाद स्वरूपी खाऊ शकता.
हे झालं. त्यानंतर तुम्हाला सेवा करायला घ्यायची आहे. सेवेमध्ये सर्वात आधी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. जर 11 माळी तुम्हाला शक्य नसेल तर एक तरी माळ करा, पण श्रद्धेने करा. त्यानंतर तुम्ही 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. 11 वेळा शक्यच नसेल तर 1 वेळा तारक मंत्राचं पठण करा. आणि ही सेवा करण्यापूर्वी 1 ग्लासभर पाणी किंवा 1 तांब्याभर पाणी स्वामींच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे सेवा करून घ्यायची आहे. स्वामी चरित्र सारामृतची सेवा, 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र किंवा 1 वेळा. अशा पद्धतीने सेवा करून झाल्यानंतर सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि नंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे. मुजरा करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला जागेवरून उठायचं आहे. दिवा, धूप, अगरबत्ती तुम्हाला लावायचा आहे. जे पाणी आपण स्वामींच्या समोर ठेवलं होतं ते तीर्थ बनतं, कारण त्यावरती आपण सेवा केलेल्या असतात आणि ते साधारण पाणी न राहता ते तीर्थ बनतं. तर ते पाणी तुम्ही ज्या व्यक्तीसाठी ही सेवा करत आहात, स्वतःसाठी करत असाल तर स्वतः प्राशन करा किंवा इतर कोणासाठी करत असाल तर त्याला प्यायला द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 7 दिवस ही सेवा पूर्ण करायची आहे. 7 दिवस तुम्हाला दररोज स्वामी चरित्र सारामृतचे 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. म्हणजे आज 1 ते 21, उद्या 1 ते 21, म्हणजे आपल्याला असे 7 पारायणं पूर्ण करायचे आहेत. बघा, कुठलीही सेवा करताना जर मनामध्ये श्रद्धा असेल ना, विश्वास असेल, संयम असेल, तर त्या सेवेचं आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होतं. कधी कधी काय होतं, बऱ्याचशा जणांच्या कमेंट्स येतात की ताई आम्ही 7 दिवसांचं पारायण केलं पण आम्हाला काहीही त्याचं अनुभव आलेला नाही आहे किंवा आमची कुठलीही इच्छा पूर्ण झालेली नाही. तर यासाठी आपली कर्मसुद्धा जबाबदार असतात. जोपर्यंत आपल्या कर्माच्या प्रारब्धाचा भोग भोगून संपत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही सेवेचा अनुभव येत नाही. म्हणून मग सेवा करायच्याच नाही का, तर सेवा करायच्या. सेवा केल्यामुळेच आपल्या कर्माचा प्रारब्धाचा भोग जो आहे तो पटकन कमी होतो. आणि जिथे 6 वर्ष लागणार असतील ना, तर तिथे तुम्हाला फक्त एखादं वर्ष लागणार इतका सेवेचा अनुभव आहे. तर प्रारब्ध भोगत असताना ज्या झळा लागतात, ज्या संकटाचा आपल्याला सामना करावा लागतो, तेही सेवा करत असताना आपल्याला जाणवत नाही. त्यामुळे सेवा करत चला आणि जेव्हा तुमचा कर्माचा भोग संपतो तेव्हा तुमच्या त्या सेवा ज्या आहेत त्या फलित होतात. आणि आधीच्या ज्या सेवा आहेत त्या तुमच्या कर्म कमी करण्यासाठी, ते प्रारब्धाचे भोग संपवण्यासाठी खर्ची लागत असतात. या 7 दिवसामध्ये तुम्हाला उपवास करायचा नाही आहे. तुम्ही सकाळी संध्याकाळी जे काही जेवण कराल त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे. त्यानंतर 7व्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण करून झाल्यानंतर तुम्ही आरती वगैरे करून घ्या. आपल्या घरामध्ये काहीतरी गोडाधोडाचा स्वयंपाक करा. काहीही करू शकता तुमच्या यथाशक्ती. मी सांगणार नाही की तुम्ही हेच करा तेच करा. तुमच्या यथाशक्ती तुम्ही काहीही करा. स्वामींना नैवेद्य दाखवा, गाईला घास खायला घाला. अशा प्रकारे तुमचं उद्यापन आहे. थोडीशी पोथी हलवायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमची जर यथाशक्ती असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन जे गुरुजी असतात त्यांना तुम्ही 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये असे तुमची जेवढी काही कॅपॅसिटी असेल त्याच्यानुसार दक्षिणा देऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही शिधासुद्धा देऊ शकता ब्राह्मण काकांना असेल, गुरुजींना किंवा एखाद्या गोरगरीब व्यक्तीला. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही या पारायणाचं उद्यापन करू शकता. यामध्ये तुम्हाला नियम काय पाळायचा आहे, तर जेव्हा तुम्ही 7 दिवस ही सेवा करणार आहात ना, तेव्हा कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे. परान्न खाऊ नका, कारण परान्नामधून सुद्धा खूप दोष लागतात. एवढे नियम पाळायचे आहे. कोणाविषयी वाईट बोलू नका. त्याचप्रमाणे कोणाच्याविषयी वाईट मनामध्ये चिंतू नका. त्याचप्रमाणे घरात वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, सौभाग्य, सकारात्मकतेचं वातावरण राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. सर्वांविषयी चांगला विचार करा. स्वामीचरित्र फक्त वाचू नका, तर त्याचं चिंतन करा, अनुकरण तुमच्या आयुष्यात करायला सुरुवात करा. मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती सारे चमत्कार घडणार आहेत. तर तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. तुमची कुठलीही इच्छा असो स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. कुठलंही संकट असो स्वामी महाराज नक्की दूर करतील. फक्त विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि श्रद्धेने सेवा करत चला. नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव येईल. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.